येऊ का? आजी काय बाळाबरोबर गप्पा मारत होती की काय? नाही. नाही नाही, मधून मधून न पोटातल्या बाळाशी गप्पा माराव्या. बाळ म्हणे नेहमी ऐकत असतं असल्या गप्पा. म्हणजे असं गर्भसंस्कारात सांगितलंय. हो, गप्पा मारत जाईन ना. बरं, बाळाशी कशा गप्पा मारायच्या हे मी तुला शिकवीन. हा, नको नको, मी मारेन गप्पा. अरे हो, तुला सांगायचंच राहिलं. तुझी आजी आली होती. काय? पण ती मला काहीच बोलली नाही. अरे बोलली नसेल ना तर मी सांगते ना कशाला आली होती ती. त्यांना तुझं बाळणपण त्यांच्या घरी करायचंय. मी साफ नकार दिला. मी म्हटलं आमच्या घरात 3 डॉक्टर आहेत. आजी 3 नाही 2 डॉक्टर. अगं 2 घरातले आणि 3री मानसी. मला सांग, ती काय परकी आहे का आपल्याला? म्हणजे मी आता विक्रांतला सांगणार आहे, अरे बाबा आता मानसीला थोडे दिवस सुट्टी दे, म्हणजे ती पूर्ण वेळ तुझ्याकडे असेल लक्ष द्यायला. आणि सगळ्यात महत्वाचं, काही झालं ना चिडचिड म्हणून करायची नाही. पोटातल्या बाळावर परिणाम होतो. मनाला खटकणारी गोष्ट मनात ठेवून द्यायची नाही, बोलून टाकायची. बरोबर आहे तुमचं आजी, पण आजूबाजूच्या माणसांनी सुद्धा तसं वागायला हवं ना. हे बघ, कोणी ऐकत नसेल ना तर तू लक्ष देऊ नको. सरळ सासूला सांगायचं, ही बघ आलीच, बरोबर करेल त्या. हा, हे घे, खाऊन घे. हे काय आई? रव्याची खीर. गरम गरम खा म्हणजे बरं वाटेल. हा, ई नाही, म्हणजे मला नाही आवडत रव्याची खीर, आणि वजन वाढतं ना त्याच्यामुळे नको. तुला आवडत नाही ना, पोटातल्या बाळासाठी खा, त्याला आवडते, घे. बरं, मी रव्याची खीर पोटातल्या बाळासाठी खाते, मग मला नूडल्स हवेत. ए नूडल पुडल काय खायचं नाही. हा, पोटभरीचं खायचं. जिभेचे चोचले कसले पुरवतेस? मी बघते. खा खा ते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.